So this is our applied mechanics laboratory. Can you able to read this nameplate of the equipment? Yes, sir. Oh, okay. So what is the name of the equipment? Please read. Worm and worm wheel double. Okay, right. So first of all, we look the laboratory. For our institute, there are two laboratories, applied mechanics one. Okay, now currently we are present in the lab one. On my right hand side, there is another lab, lab two. Here we can see that. So this is the lab one, and for the for next, after introducing this equipment, we will move forward for the next laboratory. So this is the first laboratory. In this first laboratory, we are going to see the equipment one. That name of that equipment is a worm and worm wheel. Okay, double means there are two wheels. Just look here. काय काय दिसते की नाही तुम्हाला? ह्याच्यात दिसतंय बघा. त्याच्यानुसार जवळ लांब करायला पाहिजे. आपण तिकडे जवळ करा. हे सगळा कंपोनंट दिसला पाहिजे. हा खालीच गेलो वाटतं. स्टँडर्ड दाखवायचं. सगळा कंपोनंट टू झेड ऍड करा. बाण टाकते लगेच. हा तसं करायचं राईट. एक जण पाहिजे तसं याला. हॅलो उलवाने सर. हा सर. हा दिसतंय, व्यवस्थित दिसतंय. हा आवाज पण क्लिअर आहे. तुम्ही त्या ह्याच्यातून बोलायला लागलाय? होय, आता ते हेडसेट मधनं त्यांनी दिलेलं हेडसेट मधनं आणि कॅमेरा आपला जोडलेला आहे. ओके. आणि त्यांनी जो काही हेडसेट आपल्याला प्रोव्हाइड केलाय माझ्या लॅपटॉपवरनच. पण इथं दिक्कत काय झाल्या, 3 जण लागतात. एक कॅमेऱ्यासाठी, एक लॅपटॉपसाठी आणि एक जण ते इंट्रोडक्शन द्यायला. असे 3 जण म्हणजे व्यक्ती लागतातच. बरोबर बरोबर. आहेत आपण 3 जण असणारच आहे. प्लस आपले एचओडी पण असणार आहेत त्यावेळेला. ते सगळी माहिती देणार आहेत. म्हणजे असं दोघांच्यात तरी व्हायला लागले. हो हो. मग काय नाही. आणि आपण 3 असणारच आहे त्यावेळेला. बरं बरं चालतंय. मग अडचण आणखीन एक सर, मुलांना की नाही तुमचा व्हिडिओ जो आहे, तुमचा व्हिडिओ म्हणजे तुमच्या नावाचं जे दिसतंय त्याच्यावरती क्लिक असं प्रेस करून की नाही प्रेस करून ठेवायला हवा. आणि 1 सेकंदानंतर तिथे एक ऑप्शन येतं. त्यातला पहिला ऑप्शन असतो पिन म्हणून. काय तो ऑप्शन त्यांना सिलेक्ट करायला हवा. कारण कसं होतंय इथं फक्त तुमची विंडो तेवढी दिसत्या मुलांना. आणि त्या विंडो मध्ये ते व्हिडिओ दिसतोय. फुल ह्याच्यावरती स्क्रीनला व्हिडिओ दिसत नाही. आता मी स्पॉट केले माझ्या सिस्टम साठी स्पॉट मी केले. तुम्हाला दिसतंय हा का? तुमच्या स्पॉटलाइट केल्यावर आता क्लिअर दिसते बघा. फुल आता व्हिडिओ तुम्हाला दिसायला लागले का? हा फुल व्हिडिओ दिसायला लागले. बरोबर. ओके. फुल स्क्रीन विद्यार्थ्यांनो दिसते तुम्हाला आता. दिसतंय का? स्टुडंट्स, ओके, आर यू एबल टू सी द ऑल व्हिडिओ, एंटायर व्हिडिओ? Yes, sir. Sir. Okay, this is the testing regarding the new equipment purchased by our department for the online teaching, new camera, new mic system. So today's practical we are going to directly conduct on the system. So if you facing any queries or any difficulties while observing the video, then you can directly tell me. We are trying to minimize that difficulties. Okay, sir. Sir,
सर तुम्ही क्वेरी करा. ओके मी ओके लेफ्ट होतो सर. ओके ओके सर, थँक्यू फॉर जॉईनिंग सर. Okay. So dear student, so this is our first equipment, worm and wormhole. For every equipment. Okay, so why it is called as double? Here we can see that there are two wheels are provided. Can you able to see? So these two wheels are provided. That's why it is called as double. And now the another one is a different worm and worm wheel is used. That is called as single. इकडे घ्यायचं. तर इथे कॅमेरा इथे घेत. एक खुर्ची घेऊन फिरायला पाहिजे. Okay. Are we able to see here? Here is the only one shaft is provided. For previous EK machine, there are two shafts are provided. That's why it is called as double. And for this machine, the only one shaft is provided. That's why it is called as single worm and worm wheel. Okay. Do you know the meaning of the worm? Okay. Why it is called as worm? तुम्हाला वर्म या शब्दाचा अर्थ माहिती आहे का? माहिती आहे का कुणाला? हॅलो. हॅलो, आवाज येतोय का? Yes, sir. हा, वर्म या शब्दाचा अर्थ माहिती आहे का कुणाला? माहित नसेल तर गुगलला जावा, पटकन सर्च करा वर्म म्हणजे काय, आणि लगेच चॅट बॉक्स मध्ये टाका कोण जागा आहे बघून. विल सी द वर्ड द प्रेझेंट नाव. ओके, विदिन a 2 minute go to the Google and find the meaning of the word and put that meaning into the chat box. Be fast. A helical device or component. Okay, same things are did by the two students, Shravani Patil and Rituraj Mohiते. Okay. The another meaning of the word is the animal those who cannot walk. ओके, असे प्राणी की ते चालू शकत नाहीत त्यांना वर्म म्हणतात. उदाहरणार्थ काय, साप, गोगलगाय, गांडूळ या प्राण्यांनी पाय नसतात, ते सरपटतात, त्या सरपटणाऱ्या प्राण्यांनी वर्म म्हणतात. ओके, रिगार्डिंग द एनिमल कॅटेगरी. सो हिअर वी कॅन सी दॅट. ओके, आर यू एबल टू सी? हे तुम्हाला दिसतंय का? म्हणजे सापासारखं इथे काहीतरी वेटोळे 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 दिलेलं आहे बघा, दिसतंय का? दिसतंय का? Yes, sir. So that's why this machine is called as worm and worm wheel. Okay, this is worm and this is wheel. Okay, so this machine is called as worm and worm wheel. For every equipment, there are two components are important. That is the applied load and lifted load and the applied effort. प्रत्येक मशीनला ह्या दोन गोष्टी येणारच आहेत, लोड आणि एफर्ट. म्हणताना प्रत्येक मशीनला लोड कुठं लावायचा आणि एफर्ट कुठं लावायचा हे तुम्हाला समजलं पाहिजे. प्रत्येक मशीनला आपण लोड लिफ्ट करणार आहे, लक्षात घ्या. प्रत्येक मशीन आपण लोड लिफ्ट करणार आहे आणि एफर्ट हा अप्लाय करणार आहे. एखादं वजन उचलण्यासाठी
आपल्याला जे कष्ट घ्यावं लागतात त्या कष्टासनी काय म्हणायचंय एफर्ट. जो त्रास घ्यावा लागतोय त्या त्रासाला आपल्याला एफर्ट म्हणायचंय. म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्या मशीनसाठी आपण ह्या पॉइंटला इथे एक दोरी दिसते बघा तुम्हाला, इथे एक दोरी दिसते, ह्याला ही अशी गुंडळली जाते, अशी गुंडळली जाते आणि ह्याच्यावरती एक वजन अडकवलं जातं असं, ह्याच्यावरती एक वजन अडकवलं जाते. आता हे वजन आपल्याला लिफ्ट करायचंय, तर हे वजन लिफ्ट करण्यासाठी आपल्याला त्रास कुठे घ्यावा लागणार आहे, तर ह्या मशीनचा आउटपुट झालं. हे आउटपुट काय आहे, तर हे वजन लिफ्ट करायचंय. आणि इनपुट काय आहे, हे वजन लिफ्ट करण्यासाठी आपण इनपुट कुठे देणार आहे, तर ह्या बाजूला ह्या प्लेटला इथं आपण दुसरं वजन टाकणार, जेणेकरून हे वजन उचललं जाईल. म्हणताना ज्या मशीनचं इनपुट जे असतंय ते कायम एफर्ट असते आणि आउटपुट जे वजन उचललं जातंय त्याला आपण काय म्हणतोय, लोड म्हणतोय. कायम लक्षात ठेवायचं, लोड लिफ्ट करण्यासाठी जे वजन आपण अप्लाय करतोय त्या वजनाला एफर्ट म्हणायचंय. लक्षात येतंय? म्हणताना ह्या मशीनसाठी हे जे कंपोनंट आहे त्याला म्हणायचं असते लोड आणि हे जे कंपोनंट आहे ते एफर्ट. एफर्ट ज्या व्हीलला गुंडाळलं गेलंय त्याला म्हणायचं एफर्ट व्हील. लोड ज्या व्हीलला गुंडाळलं गेलंय त्याला म्हणायचं लोड व्हील. ठीक आहे, लक्षात आलं या मशीनचं कंपोनंट आणि नाव. Yes, sir. लक्षात येत? ओके, सो वी मूव फॉरवर्ड फॉर द नेक्स्ट मशीन. So this is the next machine that is called as single gear crab. Single gear crab. ओके, हे मशीन वरवर पाहता जर तुम्ही बघितला तर ऊसाचा घाणा जो असतोय, ऊसाचा रस काढतोय आपण त्याच्यासारखं दिसते. सिंगल गिअर क्रॅब. सिंगल गिअर का, कारण इथे एक हे व्हील दिसतंय मगाच्या सारखंच. हे जे व्हील आहे ते इथं सिंगल आहे. डबलला काय असतात, असली व्हील दोन असतात, असली व्हील दोन असतात. सेम मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण काय करतोय, एका बाजूला आपण ह्याच्यावरती लोड लावणार आहे आणि एका बाजूला एफर्ट लावणार आहे. तर इथं तुम्हाला दोन प्रकारच्या दोऱ्या दिसतात बघा. ही लाल जी दोरी आहे, ही लाल दोरी, ठीक आहे, ह्याला प्लेट गुंडाळलेली आहे. Okay, this plate is provided at this wheel, and now this is the another hook, okay, which is provided at this point. Okay, this hook is colored by the yellow string, and this weight is colored by the red wheel. Okay, there are two wheels. Are you able to see? There are two wheels. दिसतात का दोन दोऱ्या या? Yes, sir. Okay. आता ह्याच्यातलं मला सांगा, लोड कुठं असणार आहे? ही जी पिवळी दोरी आहे त्याला एक आपण वजन लावले आणि ही जी काही लाल दोरी आहे त्याला आपण एक प्लेट लटकवलेली आहे. मग ह्याच्यातलं लोड कुठं असणार आहे आणि एफर्ट कुठं असणार आहे? इथे एक प्लेट आहे आणि हे वजन आहे. आता प्लेट आहे त्याला एफर्ट म्हणायचं का लोड म्हणायचं? प्लेट आहे त्याला लोड म्हणायचं का एफर्ट म्हणायचं? Effort. एफर्ट, बरोबर आहे. एफर्ट बरोबर आहे. आणि हे जे वजन आहे दोन्ही ठिकाणी आपण वजनच अप्लाय करतो. इथं पण वजन आहे आणि इथं पण वजन आहे. एक मिनिट, ठीक आहे, नंतर दाखवतो. मग एफर्टला तुम्हाला कशा प्रकारचे आपण वजन लावतो ते नेक्स्ट इक्विपमेंटला दाखवतो. तर दोन्ही ठिकाणी आपण वजनच लावतोय, पण ह्या वजनामुळे काय होणार आहे, इकडचं वजन लिफ्ट जाणार आहे, लिफ्ट होणार आहे, वरती येणार आहे. म्हणताना ह्या वजनाला म्हणायचं लोड आणि ह्या वजनाला म्हणायचं एफर्ट. कारण का, हे वजन उचलण्यासाठी ह्या वजनानं त्रास घेतलेला आहे. The effort taken by this wheel to lift the load, that's why this weight is called as effort, and this weight is lifted by machine, that's why it is called as load. आलं लक्षात? हे लोड ज्या ड्रमला गुंडाळलं गेलंय त्या ड्रमला म्हणायचं लोड ड्रम, आणि ही जी लाल वायर जी आहे ती ज्या व्हीलला गुंडाळली गेलेली आहे त्याला म्हणायचं काय, एफर्ट व्हील.
ठीक आहे. मशीनचं नाव काय आहे परत एकदा सांगा मला. सिंगल गिअर कॅप. सिंगल गिअर कॅप. आणि प्रॅक्टिकल झाल्यानंतर मी तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी देणार आहे. त्या ऍक्टिव्हिटी जे कोण सामील होतील त्यांचीच अटेंडन्स कन्सिडर केली जाईल. म्हणताना प्रॅक्टिकलला लक्ष द्या. ठीक आहे. आणि ही जी काय आता आपण ऍक्टिव्हिटी करायलोय, सॉरी प्रॅक्टिकल करायलोय, त्याच्यावरती ती ऍक्टिव्हिटी डिपेंड असणार आहे. 2 आपण इक्विपमेंट बघितले, वर मॅन वर व्हील आणि दुसरं सिंगल गिअर क्रॅब. आता आपण बघायचंय एक एक सगळं बघत जाऊया, परत तिकडे यायला नको. ठीक आहे. आता ही आपण नेक्स्ट बघणार आहे ते लिफ्टिंग मशीन नाही, ते एक्सपेरिमेंटल सेटअप आहे. बीम अपॅरेटस त्याला म्हणतात. बीम अपॅरेटस. इथं बरेच मशीनी आहेत, फक्त मी तुम्हाला आपल्या सिलेबसला जेवढे आहेत तेवढेच दाखवतोय. आपल्या सिलेबसला जे आयडिया आहेत तेवढेच मी दाखवतोय. ठीक आहे. ह्याच्यावर फोकस करा. तर आता जे आपण सेटअप बघालोय त्या सेटअपचं नाव कॅमेरामध्ये आलं असेल, दिसतोय का? येस सर. काय नाव आहे सेटअपचं? सिंपल बीम, राईट. सिंपल बीम का म्हटलंय? आपण घरामध्ये आपण बघतोय कॉलम बीम हे आपले बिल्डिंगचे कंपोनंट आहेत. सेम तसंच एक इथं कंपोनंट तयार केलेला आहे बीम नावाचा. आता मला आता तर हे बीम आहे, म्हणजे आपल्या घराला तुळी जशी असते तसं हे तुळी आहे. आणि हे बीम एका कॉलम वरती 2 कॉलम वरती रेस्ट झालेलं आहे. सो दिस इज हॉरिझॉन्टल मेंबर ऑफ बिल्डिंग, ओके, विच इज सिमिलर टू द your building component, which is called as beam, and this beam is rested on 2 supports. That supports are called as column. ओके, या मशीन मध्ये आपण काय अभ्यास करतोय बघा. हा बीम कॉलम वरती रेस्ट झाल्यानंतर त्या कॉलम मध्ये काय चेंजेस होणार आहेत याचा अभ्यास करणार आहे. ठीक आहे. म्हणजे ह्या बीम वरती जर आपण लोड लावला तर इथं घड्याळे दिसतात बघा, ही 2 घड्याळे दिसतात. या 2 घड्याळामध्ये ह्या कॉलम वरती किती लोड येणार आहे, म्हणजे व्हॉट अमाउंट ऑफ फोर्सेस आर जनरेटेड इन दिस कॉलम्स आर इंडिकेटेड इन दिस निडल. ओके, लक्षात येते का? म्हणजे ह्या बीम वरती जसा तुम्ही लोड लावाल, आता इथे दिसतंय बघा, ह्या काट्याला फोकस करा, इथे दिसतंय बघा, ह्या बीमला मी जसा लोड लावतोय तसा इथला काटा निडल चेंज होते. ठीक आहे. म्हणजे किती लोड लावल्यानंतर ह्या कॉलम मध्ये काय चेंजेस होतोय तर हे इथं दिसत असते. दॅट्स वाय दिस apparatus इज कॉल्ड ॲज simple beam. Okay, this is not a lifting machine. This is the experimental setup. Okay, where we are going to study the different laws regarding the equilibrium chapter. That's why this is the experimental setup. This is not a simple lifting machine. Okay, this apparatus called as simple beam. समजलं का? Okay. So we are now going to move forward for the next lab of the applied mechanics. So this is lab 2. Now in this lab 2, this is the first equipment. Okay, this is this is also not a lifting machine. This is the experimental setup for, okay, are you able to get this title? Are you, can you read this title clearly? Yes sir. Okay, Friction apparatus. friction apparatus. So this is called as friction apparatus. Okay, in this apparatus we are going to study the different laws regarding the friction. Here we can see that there are 2 materials. Okay, this surface is covered with a glass and this surface is provided by sun mica. इथं वेगवेगळ्या प्रकारचे मटेरियल आहे, इथे दिसते बघा, एकच मिनिट. ते दिसते बघा, हे सनमायका आहे, इथं लिहिलेलं आहे या मटेरियलचं नाव, इथं सनमायका म्हणून लिहिलेलं. असे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे मटेरियल आहेत. हे सँड पेपर आहे, हे सनमायका आहे. सिमिलर वे
इथे तिसरं मटेरियल आहे लेदर. असे वेगवेगळ्या प्रकारचे मटेरियल आपण काय करणार आहे ह्या ग्लास वरती ठेवणार आहे. या ग्लास वरती सँड पेपर, लेदर, सनमायका, टिंबर असे सगळे मटेरियल ह्या ग्लास वरती ठेवणार आहे. आणि हे ग्लास आणि ते मटेरियल जे काही दुसरं मटेरियल असेल सनमायका, सँड पेपर, लेदर, टिंबर त्या दोघांच्या मधला जो काही फ्रिक्शन आहे तो आपण मेजर करणार आहे. तर कसं मेजर करणार आहे तर ह्या सनमायका किंवा जे काही मटेरियल असेल त्याच्या ट्रॉलीला एक हुक असतोय. इथे दिसत असेल तुम्हाला इथे एक हा हुक असतोय. ह्या हुकाला एक अशी दोरी बांधली जाते आणि ही दोरी इथे काय केली जाते ह्या apparatusला इकडे एक पुली आहे. इथे एक पुली आहे. या पुलीला काय केलं जाते इथं अडकवली जाते आणि ह्याच्यावरती इथं एक दुसरी प्लेट दिसते बघा. या प्लेट वरती काय केलं जाते इथं लोड लावलं जाते आणि हे लोड लावल्यानंतर काय होणार ही प्लेट हळूहळू इकडे पुढे 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 येणार. लक्षात येते. मग ह्या दोघांच्या मधला आपण रिडिंग घेतोय ते कसं घेतोय ते आपण एक्सपेरिमेंटच्या वेळी बघू. तो आपण फ्रिक्शनचा अभ्यास करतोय. फ्रिक्शन म्हणजे काय घर्षण दोन मटेरियल मधलं घर्षणचा अभ्यास ह्या एक्सपेरिमेंट ह्या सेटअप वरती करतोय. दॅट्स वाय दिस सेटअप इज कॉल्ड एज फ्रिक्शन apparatus. ओके क्लिअर. So now we are going to move forward for the next machine that is called as simple screw jack. Simple screw jack. जरा उंचावर गेला कॅमेरा. So this is simple screw jack. Okay, this machine is similar to the your jack present in the car. Okay, are you see? तुम्ही घरामध्ये तुमच्या गाडीमध्ये एखादा जॅक असतोय तो जॅक पाहिला असतीलच. सेम त्या प्रकारे हे वर्क होतंय. ठीक आहे. दिस मशीन इज कॉल्ड एज ओके ओके. नाव आय थिंक दिस इज क्लिअर. ठीक आहे. मशीन दिसलं का सगळ्यांना. येस सर. ओके. आता ह्याच्यावरती काय करतोय बघा आपण जॅक काय करतोय जॅकच्या वरती एक असं आता हे छोटं वजन आहे. माझ्या मते हे 500 ग्रॅमचं वजन आहे. 500 ग्रॅमचं वजन आहे. हे 500 ग्रॅमचं वजन असं मोठं वजन ठेवतोय. हे एकदम छोटं आहे. आपण गाडी बघतोय किती म्हणजे वजनदार वजनाची असत्या 100च्या वर त्याचं 100 किलोच्या वर त्याचं वजन असते. हे वजन इथं वरती ठेवतोय आणि काय करतोय त्याला एफर्ट इथं देतोय. हे लाल व्हील दिसते तुम्हाला. हे लाल व्हील ह्या दोरीच्या साह्याने मूव्ह केलं जाते. मूव्ह कसं करतात तर ह्या दोरीला इथं एक दुसरी प्लेट लावलेली आहे. या दोरी ही प्लेट काय केली आहे एका दोरीच्या साह्यानं ह्या व्हीलला गुंडळी गेलेली आहे. लक्षात येते. आता ह्याला स्क्रू का म्हटलंय तर इथं तुम्ही ऑब्झर्व करत असाल की इथं ह्याच्या बॉटमला बरेच असे स्क्रू आहेत थ्रेड आहेत ज्याच्यामुळे हे मशीन फिरतंय लिफ्ट होतंय म्हणताना याला स्क्रू जॅक असं म्हटलेलं आहे. आता हे सिंपल लिफ्टिंग मशीन आहे. तर आता मला सांगा ही जी काही वरची ज्याच्यामध्ये आपण वजन ठेवलंय 500 ग्रॅमचं ते लोड असणार आहे का ह्या पिवळ्या दोरीला एक आपण प्लेट लावलेली आहे ते एफर्ट असणार आहे. दोघांच्या पैकी एफर्ट कोण आहे. कोणता एफर्ट आहे. जरा फास्ट उत्तर द्या. आवरा पटकन. एफर्ट काय आहे या प्लेट मध्ये 500 ग्रॅम वजन टाकलंय ते आहे का या दोरीच्या साह्याने जी प्लेट अडकवलेली आहे ते एफर्ट आहे. 500 ग्रॅम वजन टाकलंय ते. चुकलं. 500 ग्रॅम वजन टाकले ते वरती आहे. ज्याला गाडी जर लिफ्ट करायची असेल तर ती काय असते गाडी वरती असते. हे आपण वजन उचलणार आहे हे वजन उचलणार आहे म्हणताना सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज लोड. आणि वजन उचलण्यासाठी जे दुसरं वजन लावतोय आपण त्याला एफर्ट म्हणायचंय.
तर हे 500 ग्रॅम उचलण्यासाठी आपण ही पिवळी दोरी त्याच्या भोवतणी गुंडाळलेली आहे आणि त्याला प्लेट लावलेली आहे. त्या प्लेटमध्ये आपण वजन टाकणार. त्या प्लेटमध्ये जे वजन टाकणार आहे त्याला म्हणायचं आहे एफर्ट. लक्षात घ्या. Okay, now we are going to move forward. The last machine, sorry, okay, not last. So this is another simple lifting machine, which is called as differential axle wheel. So this is your second experiment also. Second experiment. This is called as differential axle wheel. इथं ठेवा. असं दिसतं. Okay. Now this is called as differential axle wheel. आता याला डिफरन्शियल ऍक्सिल व्हील का म्हणलेलं आहे सांगतो तुम्हाला थोडक्यात. तर इथं जो ऍक्सिल बघताय तुम्ही, हा जो ऍक्सिल बघताय त्याची डायमीटर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी आहे. म्हणजे इथं मेजरली दोन डायमीटर आपल्याला मेजर करायचे. ही एक डायमीटर आणि ही एक डायमीटर. इथं जी डायमीटर आहे ती मोठी आहे आणि इथं जी डायमीटर आहे ती छोटी आहे. तर ह्या दोन्ही ड्रमला तर इथं तुम्हाला वेगवेगळ्या दोऱ्या गुंडाळलेल्या दिसतात बघा. ओके, इथे एक दोरी गुंडाळलेली आहे आणि इथे एक दोरी गुंडाळलेली आहे. सो दिस इज कॉल्ड एज बिगर ऍक्सिल, दिस इज कॉल्ड एज स्मॉलर ऍक्सिल. द डायमीटर ऑफ दिस ऍक्सिल इज डिफरंट, that's why it is called as a differential axle wheel. Okay, and this wounded thread is connected to the load, different weight. Okay, here we can say that. Okay, किती एक वजन अडकवलंय दिसतंय का? आणि सिमिलर वे ह्याच्या पुढं जाऊन त्या शाफ्टच्या पुढे जाऊन एक इथं व्हील आहे आणि त्या व्हीलला इथं एक परत दुसरी दोरी गुंडाळलेली आहे आणि त्या दोरीला परत इथे एक प्लेट आहे. त्या दोरीला परत इथे एक प्लेट आहे. ही प्लेट दिसते का? So now we have to identify where is the load and where is the effort. Okay, here we can say that there are two weights are put in this plate. The first one is 1 kg and the second one is 500 gram. That's why the total weight is put in this plate, that is the 1500 gram. And now here we have to apply another load. So now you can see that. So these are the another weights. So these weights are putted. These weights are putted into this plate to lift this 1500 gram load. Okay, now you can see that this plate is moved downward while the next plate is lifted. Now tell me which is load and which is effort. Okay, this 1500 gram is the load or effort, or this 200 gram is load or effort. या दोघांच्या पैकी लोड काय असणार आहे आणि एफर्ट काय असणार आहे? ते 1500 ग्रॅम बॉल असणार आहे का 200 ग्रॅम बॉल एफर्ट? दोनशे ग्रॅम वाला एफर्ट. सर आवाज येत नाही. सर आवाज येत नाही. हॅलो, येतोय का आवाज? येस सर. हा, कायम लक्षात ठेवायचं, जास्त वजन म्हणजे 1500 ग्रॅम उचलण्यासाठी जर तुम्हाला 2 किलो वजन इकडे टाकावं लागत असेल
तर ह्या मशीनला मशीन म्हणायचं का? नो. नो. कारण का हे 1,500 उचलण्यासाठी तुम्हाला इथे 2 किलो वजन टाकावं लागलंय. परत हे 2 किलो उचलण्यासाठी परत तुम्हाला इकडे 3 किलो वजन टाकावं लागेल. म्हणजे असं त्याची रांग लागत जाईल. दॅट्स वाय इट इज नॉट कॉल्ड ॲज मशीन. कायम लक्षात ठेवायचं. एफर्ट इज ऑलवेज लेस दॅन द लोड. जे कमी वजन आहे त्याला एफर्ट म्हणायचं. म्हणजे इथे 1,500 ग्रॅम उचलण्यासाठी इथे 200 ग्रॅम वजन लागतंय. म्हणजे हे 200 ग्रॅमला कायम एफर्ट म्हणायचं. म्हणजे कोणतंही मशीन असतं, ह्याच मशीन असं नाही, कोणत्याही मशीन मध्ये जे कमी वजन असते त्या वजनाला एफर्ट म्हणायचं आणि जे जास्त वजन असते त्याला काय म्हणायचंय? लोड. ठीक आहे, लक्षात येते का? Yes, sir. Okay, so this is the last simple lifting machine regarding your curriculum now. So these are the last experiment in your manual. So these are the some geometrical figures. Here we can see that. So this figure is made from the different shapes. Like here you can see that. If you are separate this figure, here two figures are built. Like here is a one part of the rectangle, and if we separate this figure, this part is called as triangle. So this figure is made from the two figures, one rectangle and second is a triangle. So these are the geometrical figures, and then the title of that experiment is to find out the centroid of this figure. हे लास्ट प्रॅक्टिकल आहे तुम्हाला. ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहे? वेगवेगळ्या जेमोट्रिकल शेपचे सेंट्रॉइड काढणार आहे. सेंट्रॉइड काढणार आहे म्हणजे काय? ह्या फिगरचा असा पॉइंट आपल्याला शोधायचा आहे की ज्या पॉइंट वरती ह्या फिगरचं वजन ऍक्ट होणार आहे. ती शेप कसाही असू दे, म्हणजे असा पॉइंट शोधायचा आहे की त्याच्यावरती ह्या पूर्ण फिगरचं वजन ऍक्ट होणार आहे. सिमिलर वे इथं दुसरी एक फिगर आहे. अशा बरेच फिगर आहे. सेंट्रॉइड अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. ओके, इज दिस सिंपल लिफ्टिंग मशीन? हे सिंपल लिफ्टिंग मशीन आहे का? सिंपल लिफ्टिंग मशीन आहे का हे? अरे बाळानं बोला की. नो सर. नो सर. नाही, कारण का ह्याच्यामध्ये आपण लोड ही लिफ्ट करत नाही आणि एफर्ट ही लावत नाही. दॅट्स वाय दिस इज नॉट अ सिंपल लिफ्टिंग मशीन. दिस इज द ओनली फॉर द स्टडी पर्पज. Okay, now so this is the next set of Lami's theorem. Here you can see that a one board is mounted over the wall, and to this board 3 weights are applied on the string, and this string made a shape like a Y. This string made shape like a Y. Okay, in this experiment we are going to study the theorem stated by the scientist Lami's. Okay, that's why this is called as Lami's theorem. Now, last machine in this laboratory. So this is the plane table, or it is also called as universal force table. Okay, universal force table. Okay, in this setup there are the 5 pulleys or 5 weights are applied to get that ring at the center point. माझ्यामध्ये तुम्हाला दिसत नसेल, जरा वरती घे. टॉप व्ह्यू दाखवायचं. टॉप आता इथे एक रिंग आहे सेंटरला, दिसते का तुम्हाला? जरा जवळ घे. Yes, sir. हा, दिसते दिसते. ओके, ह्या रिंगला काय केलंय? 5 बाजूने दोऱ्या लावल्या आणि त्या दोरीसने प्रत्येक दोरीला एक एक म्हणजे वेगवेगळ्या ग्रॅमची वजन लावलेली आहे. मग ह्या प्रत्येक वजनाचा पर्पज काय? ह्या 5 बाजूनी या दोरीनं असं वजन अप्लाय करायचं की जेणेकरून ही रिंग सेंटरला आली पाहिजे. ओके, इन दिस सेटअप वी आर गोइंग टू स्टडी द इक्विलिब्रियम, प्रिन्सिपल ऑफ द इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम म्हणजे काय? ज्याच्यावरती काहीच परिणाम होत नाही अशी कंडिशन आपल्याला शोधायची.
ठीक आहे, याच्यावरती काही परिणाम झाला नाही. आता याच्यावरती परिणाम काय झालाय, तर ह्या बाजूचं वजन जास्त झालेलं आहे, म्हणताना ही रिंग आहे ती मागच्या साईडला ड्रॅग केली जात आहे. मग आपल्याला असं नको आहे, कोणत्याही साईडला ही रिंग गेली नाही पाहिजे अशी कंडिशन तयार करायची आहे. त्या कंडिशनला म्हणायचं इक्विलिब्रियम. ठीक आहे, तर त्या इक्विलिब्रियम प्रिन्सिपलचा आपण इथं अभ्यास करणार आहे. सो दिस इज द युनिव्हर्सल फोर्स टेबल. ठीक आहे, लॅबचे इंट्रोडक्शन झालेले आहे, सगळे मशीन्स दाखवून झालेले आहे. फक्त ओके, बरीच मशीन आहेत तिथं, पण आपल्या सिलेबसला जेवढे आहेत तेवढेच मी इथं दाखवलेले आहेत. काय तुम्हाला शंका आहे का याबाबत? नो सर. हा, शंका No, नसेल तर sir. आता ऍक्टिव्हिटी सांगतो तुम्हाला काय करायचे. तर आतापर्यंत जे आपण सिम्पल लिफ्टिंग मशीन जे बघितले, प्रश्न परत एकदा ऐका. फॉर दिस प्रॅक्टिकल which simple lifting machine we have observed here. आत्ताच्या प्रॅक्टिकलला आपण सिम्पल लिफ्टिंग मशीन कोणत्या कोणत्या बघितल्या त्याची लिस्ट काढायची आणि प्रत्येकाचं एक थोडक्यात माहिती लिहायची आहे. 1 ते 2 ओळी, तिसऱ्या ओळीत जायचं नाही. लक्षात, गुगलला सर्च करा, कोणत्याही मशीनचं नाव टाका आणि त्याच्याविषयी 1 ते 2 ओळीत माहिती काढायची आहे आणि त्याचं PDF फॉर्मॅट मध्ये Moodleला अपलोड करायची आहे. लक्षात आली का ऍक्टिव्हिटी काय आहे? Yes, sir. हा, जो कोण Moodleला अपलोड करेल त्याचीच अटेंडन्स कन्सिडर केली जाईल. आता मला माहिती आहे इथं बरेच विद्यार्थी फक्त जॉईन झालेले आहेत आणि कुठतर बाजारला वगैरे गेलेले आहेत. तसं करायचं नाही. आता काय करायचंय, तुम्हाला जे काही सिम्पल लिफ्टिंग मशीन सांगितले त्याची लिस्ट आउट काढायची आहे. गुगलला सर्च करा, त्याचं वहीमध्ये लिहा माहिती थोडक्यात 1 ते 2 ओळीमध्ये, कशासाठी ते वापरलं जाते वगैरे. ठीक आहे, आणि त्याचं PDF फॉर्मॅट मध्ये Moodleला टॅब तयार केलेला आहे, त्या टॅब मध्ये अपलोड करायचं. लक्षात येते? समजलं का? Yes, sir. Yes, Okay. sir. हो सर. Now we are going to leave the meeting. Okay, if you have doubt, then you can ask or directly we are going to end the meeting. आहे का डाउट्स कोणाला काय? No, sir. ओके, नो सर. फक्त जरा एकच मिनिट. आदित्य शिंदे, हा. आदित्य श्रीवास्तव, गायक, आदित्य वैद्य, आदित्य वैद्य आहे का? हाँ सर. ऍक्टिव्हिटी काय करायची लक्षात आली? हाँ सर. हा, अर्पिता गवळी, Yes, sir. अथर्व देसाई, येस सर. अवधूत पेटकर, येस सर. हर्षद लोहार, येस सर. जयसाळ पडसे. येस सर. ऍक्टिव्हिटी लक्षात आली का काय करायचंय ते? आले सर. कपिल कुंभार, येस सर. कौस्तुभ गायकवाड, यस सर. मोनिका पाटील, Present, sir. ऋतुराज मोहिते, यस सर. शिवराज पाटील, येस सर. रावणी पाटील, Yes, sir. नेहल माने, Yes, sir. वेदांत माने. येस सर. ओके, मी आता फक्त नावं घेतलेले आहेत. हे सोडून कोण असाइनमेंट ऍड करते का हे बघण्यासाठी फक्त मी नावं घेतली. तुमची हे काय अटेंडन्स घेतलेली नाही. जे कोण मॉडेलला ऍक्टिव्हिटी ऍड करतील त्यांची, आता जी काही नावं घेतल्यात मी त्यांचीच अटेंडन्स कन्सिडर होणार आहे. पण ह्याच्यातले जर कोण मॉडेलला ऍक्टिव्हिटी अपलोड करणार नाही त्यांची अटेंडन्स काही कन्सिडर केली जाणार नाही. लक्षात आली का सूचना? येस सर. ओके, एड Yes, केला sir. तर भेटेल, चालेल, काय अडचण नाही.